Jai Bhim. Honorable Justice Chandru Sahab. Speaking after you is very embarrassment, great embarrassment. It is like a justice given and case is fought after the justice. It is like that. I am feeling very awkward after your speech because you have spoken such a great thoughts about about today's society and whatever is going on in our society, and it is so important, and man like you is standing for our thoughts, and we are so glad that you are here. I am so honored to be sitting with you and sharing the dais with you. Thank you so much for being here. कॉलेज मधला माझ्या दिवस मला आठवत आहेत. मी प्रकाश मेहरा, रमेश सिप्पी, सुभाष घई, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना यांचे चित्रपट पाहून मोठा होत असलेला हिरोईन्स आणि हिरो झाडाच्या मागे फिरतायत, गाणी गातायत. अशा वातावरणामध्ये मी लहानाचा मोठा होत असलेला एक दिवस अचानक एक जाहिरात पाहतो आणि त्याच्यामध्ये प्रकाश मेहरा, सुभाष घई वगैरे नावं सोडून एक गोविंद निहलानी नावाच्या अडनिड्या आडनावाचा एक दिग्दर्शक आहे आणि त्याच्या चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह एवढं मोठं नाव असलेला, अडनिड नाव असलेला त्या पिक्चरचा हिरो आहे. आणि त्याचं पोस्टर पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की या चित्रपटामध्ये कुणीच हँडसम असा हिरो नाहीये, गोरापान हिरो नाहीये, आपल्यासारखा दिसणारा माणूस आहे. आणि हा आक्रोश नावाचा चित्रपट आहे आणि त्याच्याबद्दल आता आपल्या लोकांमध्ये खूप चांगलं बोललं जात आहे. त्याच्यामुळे मी उत्सुकता म्हणून तिकीट काढलं, थिएटरमध्ये गेलो आणि तो चित्रपट पाहायला सुरुवात केली. त्या चित्रपटामध्ये लहान्या भिकू नावाचा एक आदिवासी, भिवंडीच्या जवळचा एक आदिवासी पाडा आहे. त्याच्यामध्ये लहान्या भिकूने आपल्या बायकोचा खून केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला अटक झालेली आहे आणि त्याची केस लढवण्यासाठी सरकारी वकील म्हणून भास्कर कुलकर्णी नावाचा एक वकील आलेला आहे. भास्कर कुलकर्णी अतिशय प्रामाणिक वकील आहे. सगळेच सरकारी वकील वाईट असतात असं नाही. सगळेच सरकारी वकील नीट केस लढत नाहीत असं नाही. काही काही खूप प्रामाणिक असतात. बस भास्कर कुलकर्णी त्यांच्यामधला असावा. तो त्या लहान्याची खूप बोलण्याचा प्रयत्न करतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नक्की काय झालं, तू तुझ्या बायकोला का मारलंस. परंतु तो लहान्या भिकू काहीच बोलत नाही. संपूर्ण चित्रपटभर एकही शब्द बोलत नाही. संपूर्ण मोठ्या पडद्यावर त्याचे थरथरणारे ओठ, त्याची खडबडीत काया आणि त्याचे भकास डोळे आपल्याला दिसत राहतात. आणि भास्कर कुलकर्णी अतिशय पोटतिडकीने त्याला विचारतोय की मला तुझी केस लढायची आहे, तुला न्याय मिळवून द्यायचा आहे, तू तुझ्या बायकोला का मारलंस ते सांग. पण तो माणूस भिकू लहान्या एकही शब्द बोलत नाही. मग भास्कर कुलकर्णी त्याच्या पाड्यामध्ये जातो, तिकडच्या लोकांना भेटतो, हळूहळू माहिती गोळा होते आणि आपल्या असं लक्षात येतं सिनेमा पाहताना की लहान्या भिकूच्या बायकोचा खून तिकडच्या काही व्यापारी मंडळींनी आणि राजकारणी मंडळींनी रेप करून केलेला आहे, आधी बलात्कार केलेला आहे आणि नंतर तिचा खून केलेला आहे. आणि एक खोटी गोष्ट रचून तिच्या नवऱ्याला म्हणजे लहान्या भिकूलाच त्यात अडकवलेलं आहे. आणि हे सगळं लहान्या भिकूला माहिती आहे. लहान्या भिकूला कळतंय की माझ्यावर अन्याय होतोय, मला याच्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे, पण त्याच्या बाजूने न्याय नाही आहे. आणि आता भास्कर कुलकर्णी त्याची केस लढवण्यासाठी आलेला आहे. केस सुरू झालेली आहे आणि भास्कर कुलकर्णी त्या गावामध्ये येऊन राहिलेला आहे, सगळ्या लोकांना विचारतो आहे. त्यातच
लहान्या भिकूचे वडील जातात, त्याचा बाप मरतो आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे मुलाच्या हाताने अग्नी द्यायचा आहे म्हणून शासन त्याला परवानगी देतं की स्मशानामध्ये जाऊन तो अग्नी देऊ शकतो. पोलिसांच्या कस्टडीमध्ये लहान्या भिकू येतो, अग्नी देतो, सगळे पोलीस उभे आहेत, अर्ध गाव उभं आहे आणि सगळे भकास होऊन त्या चितेकडे पाहतायत. अचानक लहान्या भिकू एखाद्या झडप घातलेल्या प्राण्यासारखा बाजूला असलेल्या एका आदिवासी माणसाची कुऱ्हाड घेतो आणि त्याची सख्खी बहीण बाजूला उभी असते, तिच्या डोक्यावर घाव घालून एका घावात तिला मारून टाकतो. पोलीस धावतात, गावकरी धावतात, त्या भिकू लहानेला पकडतात. तो एक जोराची गगनभेदी किंकाळी फोडतो, आक्रोश करतो. का करतो? त्याने स्वतःच्या बहिणीला का मारलेलं असतं? आपल्या अनुपस्थितीमध्ये, आपण जेलमध्ये गेल्यानंतर आपल्या बायकोसारखी परिस्थिती आपल्या बहिणीची होऊ नये या विचारानं त्याने स्वतःच्याच बहिणीला मारलेलं असतं. सिनेमा संपतो, मी बाहेर येतो. अतिशय खिन्न मनस्थितीमध्ये मी सिनेमे पाहिलेले जिथे एक हिरो 15 लोकांना मारतो आहे, 2-2 हिरोईन्स त्याच्या मागे पळतायत आणि हा एक साधा माणूस भास्कर कुलकर्णी नावाचा माझ्यासारखा दिसणारा काळा रंग असलेला तो आदिवासी आहे आणि इतकं वास्तव दाखवणारा चित्रपट असू शकतो असा प्रश्न मला पडला. आणि ज्या दिवशी मी आक्रोश पाहिला, थिएटर मधून बाहेर पडलो, त्या दिवसापासून झिरपत माणूस म्हणून, कलावंत म्हणून माझ्यामध्ये काहीतरी बदलत गेलं, जे झिरपत आजपर्यंत इथं आलंय. आणि पुढे काही वर्षांनंतर चुकून नट झालेल्या किशोर कदमला समर, भारत एक खोज, ध्यास पर्व, फॅन्ड्री, जोगवा, नटरंग सारख्या भूमिका करायला मिळालेल्या ज्या समाजाचं वास्तव दाखवत आहेत, त्याचं बीज काही वर्षांपूर्वी श्याम बेनेगलांनी आणि नसीरुद्दीन शहाने, ओमपुरीने आक्रोश मधून टाकलेलं होतं आणि ते झिरपत इथपर्यंत पोहोचलेलं होतं. तेव्हा मला माणूस म्हणून माझी ओळख, कलावंत म्हणून माझी ओळख अशी असू शकते हे कळलं. नमस्कार, मी किशोर कदम. आज विश्वगुरु आंबेडकर नागसेन फेस्टिवल मध्ये चित्रपटातलं वास्तव आणि वास्तवातलं समाजमन या विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. मित्रांनो, कला म्हणजे काय? कलेचं उद्दिष्ट काय? कला म्हणजे मनोरंजन. पण मनोरंजन म्हणजे सर्कस आणि कला याच्यामध्ये मुख्य फरक हा आहे की सर्कस फक्त मनोरंजन करतं, पण कला मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आणखीन बऱ्याच गोष्टी करतं, जे आपलं आयुष्य समृद्ध करतं. मला आता जो व्यावसायिक सिनेमा आहे, त्या व्यावसायिक सिनेमामध्ये जे दाखवतात त्याचा परिणाम समाजावर होतो का असा प्रश्न आपण जर विचारला तर माझं म्हणणं आहे की होतो. मग तो व्यावसायिक चित्रपट असो किंवा आता मी ज्या चित्रपटाबद्दल बोललो समांतर पद्धतीचा चित्रपट, तशा पद्धतीचा असो, चित्रपटामध्ये जेही दाखवलं जातं त्याचा कमी जास्त प्रमाणात समाजावर परिणाम होतच असतो. व्यावसायिक सिनेमामध्ये फक्त लार्जर दॅन लाईफ इमेज टाकून आपल्याला सगळं, म्हणजे तिकडचा हिरो 15 जणांना मारत असतो. अमर अकबर अँथनी नावाचे 3 धर्माचे लोक एका आईला रक्त देत असतात आणि नंतर थंडीमध्ये शेकोटी पेटवलेली आहे आणि राजेश खन्नाचा फिरतो आणि मेरे दिल में आज क्या है, शर्मिला टागोर फिरते आहे आणि दुसऱ्या सीन मध्ये ती लगेच गरोदर होते आहे. तर व्यावसायिक सिनेमामध्ये गोष्टी सांगण्याची भाषा वेगळी आहे आणि वास्तविक सिनेमामध्ये
वास्तव दाखवण्याची भाषा वेगळी आहे. या दोन भाषेंमध्ये फरक असा आहे की समाजाने जी आशा बाळगली, निराशा पाहिली, स्वप्न पाहिली, जे काही आपल्याला करता येत नाही असं पाहिलं, ते सगळं सिनेमामध्ये आपण करतो आहोत असं सामान्य माणसाला दाखवण्याची ताकद व्यावसायिक चित्रपटामध्ये, एकंदर चित्रपटामध्ये असते असं मला वाटतं. फक्त व्यावसायिक चित्रपटामध्ये गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी असते आणि वास्तववादी चित्रपटामध्ये गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी होते. आता मनोरंजन म्हणजे काय? मनोरंजन मध्ये म्हणजे आता धगाधगीच्या या जगण्यामध्ये आपण काहीतरी सिनेमामध्ये जातो आणि आपलं वास्तविक जीवन विसरून काहीतरी त्या 2 तासाच्या अंधारामध्ये आपण आपलं काहीतरी भूतकाळ विसरायचं आहे, वर्तमान विसरायचं आहे आणि विनोदी पद्धतीचं बघायचं आहे, स्वतःला हसवून घ्यायचं आहे, समाजातल्या विसंगतीवर आपण हसायचं आहे. एवढीच फक्त त्रोटक अशी व्याख्या मनोरंजनाची आपण करून घेतलेली होती. पण पुढे काळ हळूहळू बदलला आणि त्या विनोदाच्या पलीकडे सुद्धा आयुष्य वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगितल्यानंतर समृद्ध होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं, समजूतदार होऊ शकतं. हे वेगळ्या पद्धतीच्या सिनेमांनी आपल्याला दाखवलं. म्हणजे अस्वस्थ होणं, अंतर्मुख होणं, एखाद्याबद्दल करुणा वाटणं, हे सुद्धा वेगळ्या प्रकारचं समृद्ध असं मनोरंजनच आहे हे कळायला आपल्याला खूप वर्ष जावी लागली. तर मेंदू बाजूला ठेवून जे काही समोर घडेल त्याने हसवून घेणं एवढंच फक्त मनोरंजन नाही, याचं भान ठेवून काही काळानंतर लोक कलेमध्ये यायला लागली. मग ते साहित्य असो, चित्र असो, चित्रपट असो, याच्यामध्ये काळ बदलला आणि हळूहळू वास्तव जीवन यायला लागलं आणि म्हणूनच वेगवेगळे चित्रपट बनायला लागले. 2013 मध्ये चित्रपट या कलेला 100 वर्ष पूर्ण झाली. या 100 वर्षामध्ये चित्रपटाने अनेक तांत्रिक प्रगती केली, विषय बदलले, समाज बदलला, तसे चित्रपटाचे विषय बदलले, हिरो बदलले, हिरोईन्स बदलल्या, गोष्ट सांगण्याची पद्धत बदलली, प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली. आपल्या मराठी सिनेमातला रांगडा शेतकरी, रांगडा हिरो चंद्रकांत सूर्यकांत आपलं प्रेम जयश्री गडकरकडे व्यक्त करताना हळूच मिशालना ताव देऊन म्हणायचा, आज एक माणूस रुसलंय जणू. आणि आज सैराट मधली आर्ची शेतामध्ये उभं राहून आपल्या प्रियकराला सांगते, मराठीमध्ये कळत नाही का, इंग्लिश मध्ये सांगू, आय लव्ह यू. इतक्या वर्षांचं हे ट्रान्झिशन जे आहे, ते स्वप्न आपल्या समाजाने, खेडेगावातल्या मुलाने पाहिलं असेल की शेतामध्ये उभं राहून कुठल्या तरी मुलीने मला सुद्धा प्रपोज करावं. हे स्वप्न खूप वर्षानंतर सैराट सारखे चित्रपट आणि वास्तवदर्शी चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपण चित्रपट का पाहतो? चित्रपट पाहतो कारण चित्रपट आपली स्वप्न पूर्ण करतो. आपण चित्रपट सिनेमा पाहतो कारण आपल्यावर झालेल्या अन्यायाचा कुणीतरी बदला घेतो. आपण चित्रपट पाहतो कारण आपल्या छोट्याशा झोपडीतून निघून आपण काश्मीर पर्यंत पोहोचू शकतो. आपण चित्रपट पाहतो कारण सलमान खानने त्याचं शर्ट काढल्यानंतर त्याची 6 पॅक बॉडी पाहिल्यानंतर आपण त्या बॉडीमध्ये आपल्याला दिसतो. आपण चित्रपट पाहतो कारण डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. किंवा शीशे के घरों में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते. किंवा जब कोई शिद्दत से किसी को चाहता है तो सारी कायनात उसको मदत करने में जुड़ जाती है. या संपूर्ण डायलॉग्स मध्ये, या संवादांमध्ये आपण आपला आवाज ऐकलेला असतो, म्हणून आपण चित्रपट पाहतो. 20व्या शतकाच्या अखेरच्या 2 दशकांमध्ये
जागतिकीकरण आलं, ग्लोबलायझेशन आलं, IT क्षेत्र आलं, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी अनेक बदल घडवून आणले, कॉम्प्युटर आला, इंटरनेट आलं, 7 समुद्रापलीकडचं जग आपल्या तळहातावर येऊन पोहोचलं. आणि त्याच वेळेला हा सगळा बदल घडत असताना समाज सुद्धा बदलत होता, समाजातले वेगवेगळे स्तर बदलत होते, स्त्रियांचं शिक्षण होत होतं आणि या सगळ्यामध्ये दहशतवाद सुद्धा येत होता, कुठेतरी बॉम्बस्फोट होत होते आणि त्याच्यातून असुरक्षितता वाढत होती. आणि या सगळ्याचा परिणाम लेखनावर नवीन मंडळी करून घेत होती, दिग्दर्शक नवीन विचार करत होते आणि म्हणूनच माचिस सारखा चित्रपट निघू शकला. माचिस चित्रपटामध्ये आजची तरुण पिढी जी कन्फ्यूज झालेली आहे, देशभक्ती म्हणजे काय, देश म्हणजे काय, त्यांच्या मनस्थितीचं, त्यांच्या जगण्याचं चित्रण गुलजार साहेबांनी फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. स्वदेश चित्रपटामध्ये आपण कितीही परदेशामध्ये शिकायला गेलो, कितीही शिकलो तरी मातीची ओढ आपल्याला परत आपल्या गावाकडे खेचून आणते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर डान्स बार, फॅशन सारखे चित्रपट, हा सगळा बदल घडत असताना आपण चित्रपटांमध्ये सुद्धा समाजातला बदल प्रतिबिंबित होताना आरसा दाखवल्यासारखा पाहत आलेलो आहे. काही वर्षानंतर राजकीय परिस्थिती इतकी बदलली, आता गेल्या काही वर्षामध्ये आपली राजकीय परिस्थिती इतकी बदललेली आहे की प्रामाणिक अधिकारी, जर सरकारी अधिकारी काम करायला गेले तर त्यांची घुसमट आपल्या लक्षात येते, एक प्रकारचा अप्रत्यक्ष दबाव त्यांच्यावर आपल्याला लक्षात येतो. आणि अनेक राज्यांमधली परिस्थिती पाहिली, UP बिहार मधली परिस्थितीचा अभ्यास करून प्रकाश झा सारख्या दिग्दर्शकाने अपहरण, आरक्षण, राजनीती सारखे चित्रपट, म्हणजे समाजामध्ये जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब व्यावसायिक चित्रपटात किंवा वास्तववादी चित्रपटामध्ये पाडणारी मंडळी प्रत्येक काळामध्ये होती, हे आपल्याला याच्यातून दिसतं. त्याच वेळेला सीमेपलीकडे जो दहशतवाद होतो, बॉम्बस्फोट होतात, असुरक्षितता वाढते, याच्यातून वेनसडे नावाचा चित्रपट नीरज पांडे आपल्याला दाखवतो, सामान्य माणसाची घुसमट त्याच्यामध्ये दाखवतो. सरफरोश नावाचा चित्रपट त्या असुरक्षितता म्हणजे काय हे दाखवणारा आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब, समाजाचा आरसा, समाजाला आरसा दाखवणारं आपण आपले पैसे देऊन थिएटरमध्ये जाऊन स्वतः पाहिलेले आहे आणि मनोरंजनाची व्याख्या आपण चांगल्या प्रकारे समृद्ध होतो आहोत असं पाहून हळूहळू बदलते आहे ही खरोखरच. आणि आणखीन एक तरुण पिढी आताची भरकटलेली आहे, तिला कळत नाही की आपलं करिअर नेमकं काय करायचं आहे. याच्यावर राजकुमार हिरानीचे मुन्नाबाई MBBS, लगे रहो मुन्नाबाई, 3 इडियट सारखे चित्रपट, म्हणजे समाजामध्ये थोडा जरी बदल झाला तर तो टिपणारी मंडळी, दिग्दर्शक मंडळी, लेखक मंडळी आज आपल्यामध्ये आहे. हा सगळा तांत्रिक बदल, हा सगळा सामाजिक बदल सिनेमामध्ये आपल्याला पाहता येतो आहे आणि त्यातूनच सगळ्या भाषांमध्ये बदल घडून येतात, सगळ्या राज्यांमध्ये बदल घडून आलेले आपण पाहिलेत. आणि म्हणूनच साऊथ मध्ये जय भीम सारखा चित्रपट निघू शकतो, असुरन सारखा चित्रपट निघू शकतो, साऊथ मध्ये RRR सारखा चित्रपट निघू शकतो, कांतारा सारखा चित्रपट निघू शकतो. आता कांतारा चित्रपटाबद्दल माझं मत थोडंसं वेगळं आहे. तो चित्रपट खूप हिट झालेला आहे. समाजाची परिस्थिती, सामान्य माणसाची परिस्थिती इतकी कन्फ्यूज झालेली आहे, म्हणजे न्याय व्यवस्था, पोलीस यंत्रणा, राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते सगळीकडून सामान्य माणूस इतका पिचलेला आहे. पर्यावरणाने, पावसाच्या प्रश्नाने शेतकरी इतका पिचलेला आहे. एकंदरीत समाजामध्ये नैराश्याचं वातावरण आलेलं आहे आणि या नैराश्याच्या वातावरणाला कुठलाही कायदा, कोणीही पोलीस अधिकारी, कोणी सरकारी अधिकारी, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही मोठा नेता
बदलू शकत नाही अशी निराशा सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेतरी पेरली गेलेली आहे. आणि त्याला अशी अपेक्षा आहे की कुठली तरी एक आध्यात्मिक शक्ती, कुठली तरी एक बाहेरची शक्ती येऊन आपल्याला या संकटातून बाहेर काढेल, समाज थोडासा बदलवेल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल. या भावनेतून कांतारा सारखा चित्रपट धो धो चालतो आहे. म्हणजे कांतारा सारख्या चित्रपटामध्ये शेवटचा सीन तुम्ही पाहिला असेल तर काही प्रकारे थोड्याफार प्रमाणात अंधश्रद्धा फैलवणारा तो असला तरी सामान्य माणसाच्या मनामधली जी असुरक्षितता आहे की या व्यवस्थेमध्ये आपल्याला मदत करणारं कोणी नाही, आपल्या प्राणावर आभाळ ढग धरणारं कोणी नाही, आपल्याला हात देणारं कोणी नाही, आपल्याला कोणीतरी वाचवू शकेल तर अशी कुठली तरी आध्यात्मिक शक्ती वाचवू शकेल जी आता इकडे आहे पण ती वातावरणात कुठेतरी आहे आणि कुठून तरी ती येईल आणि आपल्याला याच्यातून बाहेर काढेल. या असुरक्षिततेतून कांतारा चित्रपट चालला असं मला वाटतंय. तर मित्रांनो, काही वर्षांनंतर हे सगळे बदल घडत असताना माणूस म्हणून, कलावंत म्हणून मीही मोठा होतच होतो. आणि त्यावेळेला मला श्याम बेनेगल नावाचे दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी समर नावाचा चित्रपटामध्ये मला एक भूमिका दिली. त्या समर चित्रपटामध्ये एका गावामध्ये एक घटना घडलेली आहे. नथू नावाच्या एका माणसाबरोबर घटना घडलेली आहे. तो दलित आहे आणि त्या घटनेवर खूप चर्चा होते आहे देशामध्ये. आणि त्या घटनेवर फिल्म शूट करण्यासाठी एक फिल्म युनिट त्याच गावामध्ये आलेले आहे. आणि त्या फिल्म युनिट मध्ये एक किशोर नावाचा अभिनेता आहे जो दलित नट आहे. आणि त्याचे जे सोबती कलाकार आहेत बाकीचे ते असं म्हणतात की किशोर हा दलित असल्यामुळे, मुळात दलित असल्यामुळे दिग्दर्शकाने त्याला ही प्रमुख भूमिका दिलेली आहे. आणि किशोरचा असा दावा आहे की मी दलित आहे म्हणून मला ही भूमिका मिळालेली नाही, तर मी एक चांगला नट आहे म्हणून मला ही भूमिका मिळालेली आहे असं त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं होतं. म्हणजे ती भूमिका मलाच डोळ्यासमोर ठेवून लिहून घेतली होती श्याम बेनेगल साहेबांनी. आणि या दुहेरी कॉम्प्लेक्स रंगवण्याचं एक अतिशय कठीण असं काम मला पहिल्यांदा प्रमुख भूमिका हिंदी चित्रपटामध्ये मिळून श्याम बेनेगलांनी दिलेलं होतं. खूप मोठ्या मोठ्या कलावंतांसोबत उभा राहताना मला सुद्धा कॉम्प्लेक्स आला होता. पण माझ्या गुरूंनी, सत्यदेव दुबेंनी शिकवलेलं सारं पणाला लावून मी त्याच्यामध्ये काम केलेलं होतं. तो जो नथू आहे त्याच्यामधला, नथूचे कपडे घालून चित्रपटामध्ये नथूची भूमिका करणारा आणि त्या भूमिकेतून बाहेर येऊन किशोर म्हणून यांच्याशी लढा देणारा असा एक डबल रोल टाइप त्याच्यामध्ये चित्रपट होता. आणि या दोन्ही पातळ्यांवर मी काम करण्याचा प्रयत्न केला होता. मला सांगायला खूप आनंद होतो की त्या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता. त्या चित्रपटाला श्याम बेनेगल साहेबांना इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पहिला पुरस्कार मिळालेला होता. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा माझा पहिला पुरस्कार तिथे हुकला होता केवळ एका वोटने. ते एक वोट कुणाला गेलं होतं म्हणजे त्याच्यातली विडंबना अशी होती की ते एक वोट गेलं होतं आंबेडकरांची भूमिका केलेल्या ममुटी नावाच्या साऊथच्या नटाला. तुम्ही आता या टाळ्या आंबेडकरांसाठी वाजवता आहेत, परंतु त्यावेळेला मी एक दलित तरुणाची भूमिका करत होतो. दोन्ही पातळ्यांवर सिनेमामध्ये मी खूप चांगलं काम करत होतो. आणि ममुटीला ऑलरेडी 4-5 नॅशनल अवॉर्ड मिळालेले होते. पण मला पहिल्यांदा मिळालं असतं तर माझ्या करिअरला काहीतरी वेगळं आणखीन बूस्ट मिळाला असता या आशेतून मी संपूर्ण आशा लावून त्या चित्रपटावर बसलो होतो. परंतु नॅशनल अवॉर्ड मध्ये सुद्धा लॉबी असते आणि तिथे एक वोट कुणीतरी म्हणजे साऊथच्या लॉबीमध्ये जास्त पडलं आणि माझं पहिलं राष्ट्रीय पुरस्कार तिथे हुकला. हे मी जाहीरपणे
याच्यासाठी सांगतोय की त्यावेळेला पॅनलमध्ये जे होते त्यांच्यापैकी 1-2 माणसांनी मला हे सगळं सांगितलेलं होतं. तर या चित्रपटाबद्दल मी याच्यासाठी सांगितलं की मी सत्यदेव दुबेंसारख्या गुरुकडे शिकत असताना आजूबाजूला समाज बदलत होता, आजूबाजूला चळवळी होत होत्या, त्या सगळ्या माझ्यामध्ये झिरपत होत्या आणि ते सगळं परकोलेट होऊन ते सगळं गाळून त्या भूमिकांमध्ये येत होतं. काही वर्षांनंतर जोगवा नावाचा चित्रपट, ज्याच्यामध्ये एका पुरुषाला साडी नेसल्यानंतर खरोखरच काय वाटतं याचा अनुभव मला घेण्याचा चान्स मिळाला. जोगवा चित्रपटाला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला सांगायला खूप आनंद वाटतो की आजपर्यंत मी केलेल्या सगळ्या चित्रपटांमध्ये 5 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि 5-6 वेळेला समाजाचा आरसा दाखवणाऱ्या सगळ्या भूमिका मी करूनही 5ही वेळेला मला तो पुरस्कार म्हणजे हुकला होता, जो मला गेल्या वर्षी एकाच वर्षी 2 चित्रपटांसाठी मिळाला. तर हे सगळं बदलत असताना माझ्यातला ऍक्टर सुद्धा बदलत होता, समाज बदलत होता आणि ते सगळं मी मला खूपदा असं विचारलं जातं की अशाच भूमिका तुमच्याकडे कशा काय येतात. मला असं वाटतं की तुम्ही जगण्यासाठी ज्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करता त्याच प्रकारचे लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटत राहतात. श्याम बेनेगल, गोविंद निलानी, विजय मेहता, वामन केंद्रे, सुधीर मिश्रा, नीरज पांडे अशा प्रकारच्या दिग्दर्शकांनी समाजामध्ये जे काही घडतंय ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या. मी अजूनही एका मोठ्या व्यावसायिक चित्रपटातल्या चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे आणि मी त्याची वाट पाहतो आहे. मला असं म्हणायचं आहे की समाजामध्ये आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये पडतं. याचाच पुरावा म्हणून काही वर्षानंतर फॅन्ड्री मधल्या डुक्कर पकडणाऱ्या कचरूची भूमिका मला मिळाली. आता नागराज मंजुळे सारख्या जेजुरी म्हणजे खानदेशातल्या एका मुलाला हा चित्रपट का करावा असा वाटला असेल, म्हणजे एखाद्या डुक्कर पकडणाऱ्या फॅमिलीची कथा त्याला का सांगावीशी वाटली असेल. हा एक सामाजिक प्रश्न होता. आजपर्यंत मराठी चित्रपटांमध्ये नव्हे तर भारतीय चित्रपटांमध्ये न हाताळला गेलेला हा प्रश्न त्याने इतक्या इंटेन्सली मांडला की तो एक अजरामर भारतीय ऐतिहासिक चित्रपट होऊन गेलेला आहे. मला शेवटी सांगायला हे आवडेल की चित्रपटाची कला जेव्हापासून सुरू झाली, राजा हरिश्चंद्रापासून, जर तुम्ही त्या काळामध्ये कुणी काम केलं त्या सगळ्या प्रमुख नटांची लिस्ट काढली, त्या नट्यांची लिस्ट काढली तर आपला सामाजिक इतिहास, आपला राजकीय इतिहास आपल्याला जाणून घेता येईल. आणि समाजाचं त्या वेळेला समाज कुठल्या प्रसंगातून कुठल्या मनोअवस्थेतून जात होता हे आपल्याला कळतं आणि म्हणूनच चित्रपट कला ही खूप मोठी आहे असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.